नमस्कार मित्रांनो, माझं नाव सौरभ शांतकुमार यरमोर. मी आपण आज सगळेजण जमलेलो आहे विनय दादांसोबत. विनय दादा सपकाळ म्हणजे सिंधुताई सपकाळांचे मानसपुत्र. आणि माझा त्यांच्याबद्दल परिचय म्हणजे 2015 मध्ये मी एक छोटासा फंड इव्हेंट घेतला होता. तेव्हा माईंड सोबत हात पकडून येणारे, माईंड सोबत मागे राहणारे असे एक विनय दादा होते. खूप शांत होते 2015 मध्ये. माझं त्यांच्यासोबत असं काही जास्त बोलणं झालं नव्हतं त्या दिवशी, कारण खूपच इव्हेंट मोठा होता, छोटा होता आणि खूपच गडबड होती. मीच ऑर्गनायझर होतो त्याच्यामुळे. पण आता ते सध्या प्रेसिडेंट आहेत TMGF चे. आणि त्यांच्याच देखरेख अंडरमध्ये सध्या NGO चालत आहे. तर विनय दादा नमस्कार, तुम्ही तुमच्याबद्दल बोलू शकता. नमस्कार सौरव दादा, खूप खूप धन्यवाद तुम्ही मला अ, बोलण्यासाठी इथे बोलवलं. हा प्लॅटफॉर्म असा आहे की जगाला कळेल आपली माई नेमकी काय होती, आपल्या संस्था नेमकं काय करतायत. आणि तुम्ही खरंच म्हणजे TMGF साठी जे हे घडवून आणलंय सगळं, त्यासाठी तुमचे धन्यवाद, तुमच्या सर्व टीमचे धन्यवाद. जी माईंचं कार्य तुम्हाला सर्वांना ज्ञातच असेल, कल्पनाच असेल की अनाथ मुलांसाठीचं हे कार्य, ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी माई, म्हणजे ज्याला कुणी नाही त्यांची माई, असं ते टॅगलाईनच करावं असं ते वाक्य आहे. कारण तिने हजारो अनाथ मुलांना सांभाळलं, घडवलं, मोठं केलं. गेल्या 50 वर्षांचा तिचा कार्याचा प्रवास, तिने जे कार्य केलं गेली 50 वर्ष, म्हणजे अक्षरशः मेळघाटातल्या आदिवासींसाठी केलेल्या कार्यापासून, त्यांच्यासाठी केलेल्या आंदोलनांपासून सुरुवात झाली. म्हणजे मुळात तिला जगायला शिकवलं तिला मिळालेल्या दुःखांनीच, माईला मिळालेल्या दुःखांनीच. कारण प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या, अपमान सहन केला, आणि मग माई, तुम्हाला सगळ्यांना चित्रपट पाहिलाच असेल, आणि माईंच्या भाषणांमधून पण माईंचा आत्मकथन, अनुभव कथन तुम्ही ऐकलंच असेल, त्यामुळे मी त्यावर काही बोलत नाही. पण तिने जे सोसलं, तिने जे भोगलं, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून तिने सुरू केलेलं हे कार्य अनाथांसाठीच. आणि मग आज त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालाय. आज माई आपल्यात नाही, पण तिचं कार्य इतकं प्रचंड प्रमाणात सुरू आहे. म्हणजे संस्था आहेत, शाखा वाढतायत, वेगवेगळ्या पद्धतीचे लोक, ज्यांना गरज आहे, ज्यांना सासरही सांभाळत नाही, माहेरही सांभाळत नाही, घर नाही, ज्यांना हम्म. निवारा नाही, अशा लोकांसाठी हे माईचं घर 24 तास उघडं असतं. आणि इथं येऊन ते राहू शकतात. म्हणजे या कार्याच्या रूपानं का होईना, माई जरी आज आपल्यात नसली तरी ती आपल्यात आहे, असाच प्रत्येकाला भास होईल. आणि त्याच पद्धतीनं माई, ज्या पद्धतीनं, प्रेमाच्या पद्धतीनं माई या संस्था सांभाळत होत्या, अगदी कुणालाही न दुखवता, म्हणजे अगदीच प्रेम 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 ह्या गोष्टी वेगळ्या, पण शिस्त सुद्धा महत्वाची. ती शिस्त महत्वाचे. सुद्धा या सगळ्या संस्थांना आहे. आणि हे कार्य अजूनही चालू आहे. मला असं वाटतं हे असंच चालू राहील, कारण तुमच्यासारखी माणसं आहे, तुमच्यासारखी प्रेमळ पोरं, तुमच्यासारखी आईच्या काळजाची पोरं. कारण तुम्ही ते जाणलं, तुम्ही ते 2015 मध्ये फंड रेझिंगचा इव्हेंट केला होता, त्यामध्ये तुमची तळमळ, तुमची धडपड दिसत होती. आणि माई सुद्धा म्हणत होती की बाबा बगरे पोरग किती धडपड करते, त्याचा नंबर घेऊन ठेव बरं का. आणि मी तेव्हा तुमचा नंबर घेतलेला. नंबर घेतला होता. आणि तिथून आपला परिचय. परिचय पण झाला. तुम्हाला खूप जाणीव आहे माईच्या कार्याची. म्हणजे आज आम्हाला हा अनुभव येतोय दादा, की माई असतानाची परिस्थिती वेगळी होती आणि आता माई नसतानाची परिस्थिती प्रचंड वेगळी आहे. माई असताना माई एक सेलिब्रिटी होती. तिच्यासोबत हम्म. फोटो काढायला, सेल्फी काढायला हजारो लोक रोज यायचे. भेटीगाठी यायचे, द्यायचे. आता कोणी येत नाही, कारण आमच्यामध्ये माई नाही. पण माझं एवढंच सांगणं आहे या समाजाला, या महाराष्ट्राला, की बा महाराष्ट्र, तू आयुष्यभर माईला आमच्या झोळी भरूनच पाठवलंय घरी. म्हणजे आमच्या संस्थेमध्ये माई जिथं जिथं भाषणाला गेली, झोळी पसरली आणि सांगितलं की मी तुम्हाला माझे शब्द दिले, तुम्ही मला आता तुमच्या घासातला घास द्या माझ्या लेकरांसाठी. आणि मग माईने जेव्हा झोळी पसरली, तेव्हा गरीबातल्या गरीब व्यक्तींनी सुद्धा त्याचे 10 रुपये, त्याचे 5 रुपये माईच्या झोळीत आणून टाकले. आणि त्या 10-5 रुपयांवर या संस्था उभ्या झाल्या, चालल्या, आणि आजही त्या चालू आहेत. आणि मला असं वाटतंय दादा, की समाजाला जाणीव असलीच पाहिजे. समाजात घडणाऱ्या ह्या खूप ज्या काही. घटना आहेत, म्हणजे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, हा भाग वेगळा, ह्या गोष्टी ऐकून ऐकून झाल्या. पण तुमच्यामध्ये ती जाणीव जागृत होणं, आणि रस्त्याने तुम्ही एखादी टू व्हीलर घेऊन, फोर व्हीलर घेऊन जात असला, आणि रस्त्याच्या कडेला जर तुम्हाला एखादा भिकारी किंवा एखादी क्षीण म्हातारी व्यक्ती किंवा अगदीच लेकरू घेऊन असणारी बाळंतीण दिसली, आणि तुमच्या मनात जर कळवळा उठत असेल, तुमच्या मनात जर टीस होत असेल, वाईट वाटत असेल, तर नक्कीच तुमच्यामध्ये माणुसकी जिवंत आहे. आणि नक्कीच तुमच्यामध्ये हे सामाजिक कार्य मध्ये हातभार लावण्याची किंवा हे कार्य पुढे नेण्याची धमक सुद्धा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या समाजाने ह्या जाणीवा ठेवल्या पाहिजे. आणि आपणही याचा घटक आहोत. आज आपण
घरामध्ये राहतो, आपलं नवरा बायको लेकरू, ते जे खातंय तेच त्यांनी खावं असं नाही, पण घासातला घास तरी द्या. म्हणजे माई नेहमी म्हणायची की तुमच्या शेजारी पाजारी काही कोणी दुःखी तर नाही ना, कोणी विवळत तर नाही ना दुःखाने, काही अडचण तर नाही ना, हे सतत विचारत जा. म्हणजे पुढे जर तुम्ही त्या अवस्थेमध्ये असाल तर तुम्हाला सुद्धा कोणी ना कोणी विचारायला येईल आणि हे कर्म असं फिरत असतं. त्यामुळे तुम्ही त्याचे पाईक बना आणि तुम्ही या सगळ्या समाजासाठी काही ना काहीतरी योगदान द्या, असं माई नेहमी म्हणायची आणि तेच आता तुम्ही सगळे पोरं करताय. खूप खूप धन्यवाद तुमचे दादा मला इथे. धन्यवाद दादा, धन्यवाद. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की जसं महाराष्ट्राने जसं तुम्ही म्हणलात, की मायेनं भरपूर दिलं आणि त्याच्यामुळेच हे सगळ्या संस्था घडल्या. मला बिलकुल असं वाटत नाहीये, की महाराष्ट्र आता आपल्या सोबत नाही. महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, होता आणि राहणारच. असं मला वाटतंय. संस्थेसोबत आहे. संस्थेला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. जरी सेलिब्रिटी व्यक्तित्व असणाऱ्या माई नसतील, तरी माझ्या मते महाराष्ट्राचं प्रेम तुमच्यासोबतच आहे. कारण मी तुमच्यासोबत थोड्या दिवसांपासून ऍक्टिव्हली काम करायचा प्रयत्न करतोय. आणि मी जरी कोणाला बोललो, की बाबा मी सिंधुताई सपकाळ फाउंडेशनसाठी काम करतोय, तर मला एक्झॅक्ट कळून येते की त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे. कारण माईन बद्दल अजूनही म्हणजे माईंचं नाव अजूनही आहे. म्हणजे कोणी विसरलंच नाही माईंना. माई जरी गेल्या असतील, माझ्या मते माई राहतील सगळ्यांच्या डोक्यामध्ये, सगळ्यांच्या विचारसरणीमध्ये आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र तुमच्यासोबत आहेच, आपल्यासोबतच आहे. आणि तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे दादा, की आता मी जेव्हा कोणाला एक ₹100 डोनेट करतो, एक कॅश देतो किंवा मी वेबसाईटवर जातो आणि त्यांच्या वेबसाईटवर डोनेट करतो. तर माझा एक बेसिक प्रश्न डोक्यात असतो. मी असं नाही म्हणतोय की सिंधुताई सपकाळ फाउंडेशनवरच, कोणत्याही वेबसाईटवर भारतात किंवा भारताच्या बाहेर, मोस्टली भारतात आपण विचार करूया. तेव्हा मला एक डोक्यात अशी कुणकुण असते, की हे ₹100 खरंच कोणत्या गरीबाला किंवा कोणत्या मदतगार माणसाला पोहोचतील का? किंवा ह्या 100 पैकी किती वाटा खरंच पोहोचेल आणि किती वाटा दुसरीकडे जाईल, असा एक डोक्यात प्रश्न असतो. तर तुम्हाला काय वाटतंय, की भारतात आम्हाला जर कोणाला म्हणजे जसं तुम्ही म्हणला, की आम्हाला डोनेट करायचं असेल, तर कसं डोनेट केलं? कसं बघितलं पाहिजे, की कोणता एनजीओ किंवा कोणतं व्यक्ती जे काम करते गरजू लोकांसाठी, ती बरोबर आहे की नाही, जेन्युअन आहे की नाही, आय बिलीव्ह असा प्रश्न आहे. नक्कीच दादा. यामध्ये कसं ओळखावं हा प्रश्न तुम्ही विचारलात. पण मला हम्म. असं वाटतं तुम्ही ज्या एनजीओ मध्ये जाता किंवा एखादी एनजीओ, आता भरपूर एनजीओ अशा आहेत की ज्या नुसत्या वेबसाईटवर आहेत, पण त्या वेबसाईटच्या ऍड्रेसवर गेलं तुम्ही तर तिथे ती एनजीओ दिसत नाही. इतका दिसत फ्रॉडपणा, नाही. म्हणजे मग त्यामुळे काय होतं की गावासोबत किडे सुद्धा भरडले जातात. म्हणजे ह्या बाकीच्या चांगल्या काम करणाऱ्या संस्थांवर प्रचंड त्याचा परिणाम होतो दादा. परिणाम होतोय. मला असं वाटतं की तुम्हाला जर ₹100 द्यायचे किंवा पैसे द्यायचे तुम्हाला, तर तुम्ही द्या. पण तुम्ही जेव्हा त्या संस्थेमध्ये जाता तेव्हा तिथल्या लाभार्थ्यांच्या डोळ्यामध्येच तुम्हाला दिसतं की नेमकं हम्म. इथे व्यवस्थित आहे सगळं की नाहीये, नेमकं त्यांना मिळतंय की नाही मिळतंय, त्यांच्यासाठी ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे संस्था चालकांनी त्या नेमक्या होत आहेत की नाही होत आहेत, हे तुम्ही लाभार्थ्यांशी 1-5 मिनिटं बोललात की तुमच्या त्याच्यात लक्षात येईल. समजून जाईल. हा. अगदी अगदी. आणि मग नंतर तुम्ही ठरवू शकता. आणि विशेष म्हणजे पैसे दिलेच पाहिजे असं नाही. तुम्ही त्या ₹100 जी वस्तू लागणार आहे त्यांना ती द्या. म्हणजे तिथे ते काही फ्रॉड होण्याची किंवा त्या पैशाचा दुरुपयोग होण्याचा प्रश्नच येणार नाही प्रश्न. असं मला वाटतं दादा. वस्तू स्वरूपात देणगी देणं हा मोठा, कारण तुम्ही जी मदत करणार आहात पैशांची संस्थेला, ती हम्म. संस्था सुद्धा त्या पैशाची तीच वस्तू बस. घेणार आहे जी त्यांना घ्यायची आहे. किंवा ज्या गरजेसाठी तुम्हाला मदत मागितली जाते, तेव्हा तुम्ही सरळ म्हणू शकता की मला तीच वस्तूच द्यायची आहे, मला पैसे नाही द्यायचे. ऑब्व्हियसली तुमचा मोटिव्ह सुद्धा त्यामध्ये हे होतो की बाबा अ, माझ्या परीनं आत्मिक समाधान तुम्हाला मिळतं की माझ्या परीनं मी त्या संस्थेला एक गरजेची वस्तू देऊ शकलो आणि शंकाही उत्पन्न होणार नाही. तसं तर नियम असा आहे की एका हाताने जरी आपण दान दिलं तर ते दुसऱ्याला हाताला कळलं नाही पाहिजे. बरोबर. तसंच तुमच्या मनात हा विचार सुद्धा यायला नको कधी की मी जे दिलं ते खरंच सत्कारणी लागतंय का. आताच्या हम्म. समाजामध्ये आपण तो विचार करू शकतो. पण मला असं वाटतं की माई नेहमी म्हणायची की बाबा रे, लोकांना शंका असतात फार. अगदीच हम्म. खरंय त्यांचं की त्यांच्या कष्टाचे ते पैसे आहेत, ते कष्ट करतात, त्यांच्या खिशातले जर त्यांनी ₹10 दिले तर ते ₹10 योग्य ठिकाणी जातायत का, हा बघण्याचा त्यांना संपूर्ण अधिकार आहे. पण ह्या संस्था सुद्धा तसं वागल्या पाहिजे, तसं त्यांनी केलं पाहिजे. काय होतं की ज्या कारणासाठी तुम्ही पैसे मागता त्या कारणासाठी जर उपयोग नाही झाला त्या पैशांचा आणि नंतर ती गोष्ट जर देणगीदाराला कळाली तर अक्षरशः तो देणगीदार तुटतो आहो. त्याच्या मनामध्ये वेगवेगळे गैरसमज निर्माण होतात आणि तो परत तुमच्याकडे कधीही फिरत नाही. मला हे वाटतं तुमच्याकडे तर नाहीच नाही, ते दुसऱ्याकडे पण जाणार नाही.
विश्वासच दुसऱ्याकडे निघून सुद्धा जातो. जाणार नाही, विश्वासच दुसऱ्याकडे जातो. पण विश्वासच जातो. जिथं एखाद्या ठिकाणी ठेच लागली जाते, तुमच्या विश्वासाला तडा जातो, त्यानंतर तो माणूस त्या परत क्षेत्रामध्ये घुसण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही, किंवा केला जरी तरी सावध रीतीने पाय उचलतो, हम्म. मला असं वाटतं दादा. पण यामध्ये संस्था चालकांनी सुद्धा प्रामाणिक राहणं अत्यंत गरजेचं आहे. जसं माई तुम्ही कधीही बघितलं असाल, म्हणजे अगदी साधी राहणी आणि तिचं उच्च विचार, किंवा ती जे सांगायची, ती जे उपदेश करायची, ती जगण्यातून करायची, अनुभवातून करायची. साधी चप्पल, स्लीपर चप्पल आणि एक पातळ, आणि अं, हातात एक बांगडी. दुसरं काय होतं तिच्याकडे? म्हणजे आम्हाला एखाद्या मुंबईच्या आयोजकांनी जरी कार्यक्रम घेतला असला आणि त्यांनी ताज हॉटेलला आमची राहायची सोय केलेली असली, तरी आम्ही जेव्हा तिथे जायचो, तेव्हा माईंचा एक उशी आणि एक हंतरायचं खाली आणि एक पांघरायची शॉल, असं वरती घेऊन मला जावं लागायचं माईंच्या मागे मागे. कारण त्या इतक्या ऐशोआरामासारख्या त्या बेडवर वगैरे माईंना झोपच यायची नाही. कारण ही लोक खास खळग्यांमध्ये राहिलेली आहे. त्यांनी ते भोगलेलं आहे. त्यांना अशा एकदम सुखवस्तूपणाची सवयच नाहीये, किंवा झोपच येत नाही. तर तिचं आणि अजून एक होतं, की जी गोष्ट तिला नवीन मिळायची ना माईला, तेव्हा ती हाच विचार करायची, की अरे हे माझ्या लेकरांनी खाल्लं नाही बरं का, मग हे मी कसं खाऊ? मग एक काम कर बाबा, आयोजकांना म्हणायची, हे मला भरून दे भरपूर, एका पिशवीमध्ये भरून दे. मग ते भरलेलं आम्ही संस्थेत आणायचो, आणि मग माई सगळ्यांसमोर सगळ्यांना वाटून ते खायची. अशी आमची माई. म्हणजे तुम्ही इतकं साधं राहा असं मी म्हणत नाही. जसं की कर्मयोगी आपले शिवशंकर दादा पाटील, शेगाव संस्थान, स्वतःची पाण्याची बाटली घरून पाणी घेऊन मग ते शेगाव संस्थानमध्ये जायचे आणि तिथली देखरेख करायचे. इतका त्यांचा त्याग, म्हणजे संस्थानातला रुपया सुद्धा त्यांनी कधी स्वतःसाठी वापरला नाही. शेगाव संस्थानातला पैसा हा शेगाव संस्थानासाठीच त्यांनी वापरला. म्हणून आज ते संस्थान इतकं मोठं आहे, इतकी त्यांच्यावर गजानन महाराजांची कृपा आहे, आणि इतके सगळे प्रामाणिकपणे तिथे सेवा देत आहेत. आणि तिथे गेल्यानंतर तिथला औराच वेगळा आहे दादा. जाणवतोय की इथे काय असं असेल, म्हणजे शिवशंकर पाटील दादा आणि आता निळकंठराव सांभाळतायत. खूप छान. म्हणजे डोळे भरून येतात अक्षरशः, आणि असं वाटतं की अरे, अशी आपल्या माईंची संस्था पाहिजे होती बरं का. आणि म्हणजे प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. तुमचं आत्मिक समाधान असलं पाहिजे. काही काही संस्था या कितीही मिळू द्या, कितीही समाधान नाहीये, माईंना ते समाधान होतं, आणि म्हणून या संस्था एवढं मोठं कार्य करू शकल्या. तर मला असं वाटतं की देणगीदारांनी कुठल्याही संस्थेला देणगी देताना विचार करावा, एकदा ते जाणून घ्यावं, खात्री करावी, आणि मगच देणगी द्यावी. आणि देणगी द्यायचीच असेल तर ती वस्तू स्वरूपात द्यावी. खरं तर एनजीओजना वस्तूंची तर गरज असतेच, पण पैशांची पण गरज असते दादा. मी तुम्हाला सांगतो, पैसे तर पाहिजेच असतात. संस्थेमध्ये जो स्टाफ काम करणार आहे, MSW असेल, केअरटेकर असेल, नर्स असतील, काउन्सिलर असतील, ह्या सगळ्या लोकांना पगार द्यावे लागतात. लाईट बिल महिन्याला येतच आहे, बाकीचे मेंटेनन्स येतातच आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना जिथं पैसाच द्यावा लागतो, ते आधीसारखी आता पद्धत नाही राहिली. अरली दे पायली घे, म्हणजे थोडेसे शेर गहू दिले की मग त्या बदल्यामध्ये गोष्टी मिळायच्या. असं नाही होत दादा. आता पैशाच्या जागी पैसाच काम करतो. म्हणून मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना शंका आहे त्यांनी त्यांनी वस्तू द्याव्या, आणि ज्यांना खरंच मनापासून द्यायची इच्छा आहे त्यांनी पैसे द्यावे. आणि तुमच्या मदतीशिवाय तर हे काम चालणार नाहीये. कारण ह्या संस्था ज्या काम करतायत महाराष्ट्रभर, आता बाबा आमटेंपासून म्हणजे विनोबा भावेंपासून सुरू झालेली ही परंपरा आहे, ती तर काही थांबणार नाहीये. पण काही समाजकंटकांमुळं, म्हणजे मला तरी असं वाटतं की तुम्हाला जर एखादी बातमी कळाली आणि त्या बातमीमध्ये एखाद्या संस्थेने काहीतरी फ्रॉडपणा केलाय म्हणून बाकीच्या संस्था सुद्धा फ्रॉड आहेत, असं होत नाही. तुम्ही, जनतेला माझी नम्र विनंती आहे, तुम्ही त्या बाकीच्या संस्थांवर अन्याय करताय. म्हणजे एका गैरसमजामुळं बाकीच्यांच्या तोंडचा घास थांबवणं हे चुकीचं आहे. बाकीच्या संस्थांकडे सुद्धा लक्ष द्यावं, आणि त्यांच्यामधला प्रामाणिकपणा जाणून घेऊन मगच मदत करावी. आणि मग माझा असा पुढचा प्रश्न आहे की आम्हाला समजा सिंधुताई सपकाळ फाउंडेशनला 1 किलो साखर पाठवायची आहे किंवा 1 किलो डाळ पाठवायची आहे, तर आपण घेऊ शकतो, आम्ही पाठवू शकतो का? अगदी अगदी पाठवू शकता दादा. तुम्ही 1 किलो तुम्ही जर लांब असाल तर आम्हाला जे किराणा पुरवतात किंवा आजूबाजूचे किराणाचे दुकान आहे, आम्ही त्यांचा नंबर तुम्हाला डायरेक्ट देऊ, म्हणजे आम्ही त्यांना आणि पैसे टाकू शकतो आणि मग ते तुम्हाला आणून देऊ शकतात, ते काही आम्हाला प्रॉब्लेम नाही ना? देतील. हा, असंही करू शकता तुम्ही. तसंही करू शकतो. आणि अगदी आणि समजा आम्हाला त्याच्यावरही विश्वास नसेल तर हा, आम्ही स्वतः येऊन 1 किलो साखर आणून दिलं तर काही प्रॉब्लेम आहे अगदी का? अगदी काहीच प्रॉब्लेम काहीच नाही दादा. प्रॉब्लेम कारण नाही. तात्यांमुळेच हे सगळं सुरू आहे, आणि तुमच्यामुळेच हे सगळं चालतं आहे पुढे. आणि सर मला मला एक प्रश्न आहे स्नेह दादा,
आता खरं सांगायला बघायला गेलं तर 2025 चालू आहे. महागाई एवढी वाढलेली आहे. नवरा बायको जे असतात ते एक मुलगा जन्म देण्याच्या आधीच त्याचं सगळं फॅमिली प्लॅनिंग, त्याच्यानंतर काय ते फायनान्शियल प्लॅनिंग सगळं करतात. त्याचे काउन्सिलर पण आलेले आहेत की बाबा तुम्हाला मुलगा झाला तर त्याचं राहण्याचा खर्च एवढा असेल, खाण्याचा एवढा असेल, एज्युकेशनचा एवढा असेल, तर मग त्याच्या इंजिनिअरिंगच्या पैशाची फीस तुम्ही आत्ताच एसआयपी चालू करून ठेवा. म्हणजे भरपूर प्रश्न आहेत आई वडिलांना आणि भरपूर कामं आहेत किंवा भरपूर पैसे लागतात. तर तुमच्याकडे तर 600 मुलं आहेत. तर मला कधी कधी असं वाटतं की आम्ही एकच मुलगा विचार करतोय, म्हणजे सगळे जवळपास, नॉट मी म्हणून मीच नाही, सगळेच एक मुलगा किंवा 2 मुलं असतात कोणाकोणाला, त्याच्यासाठीच एवढं फायनान्शियल प्लॅनिंग करतात. किंवा 25 वर्षानंतर त्याची इंजिनिअरिंग होईल, मुलगी असेल तर लग्न होईल, तर लग्नाचा खर्च, हे खर्च, ते खर्च. तर 600 मुलांचा खर्च तुम्ही कसं मॅनेज करता? 500 ते 600 ते तुमच्याकडे आहेत. त्याची प्लॅनिंग कशी करता आणि त्याचा खर्च हो. मॅनेज कसं करता? माई असताना हे सहज व्हायचं दादा. हम्म, कारण देणग्या मिळायच्या, माई झोळी पसरायची, पैसे मिळायचे. कार्यक्रमाच्या आयोजकांचं मानधन असायचं. ते हम्म, मानधन मिळायचं. त्या मानधनावर या सगळ्या संस्था आर्थिक बाजूस तोलून धरायच्या. पण आता आम्ही फिरतो, म्हणजे मी असेल, ममताताई असेल, दीपकदादा असतील. आम्ही सगळे प्रयत्न आमचा हाच असतो की काही कमी पडू नये. पण प्लॅनिंग म्हणाल तर असं साचलेलं असं काही नाही दादा. म्हणजे परत जर तशी कोविड सारखी परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं हा मोठा प्रश्न आमच्या समोर असतो. पण देने वाला बहुत बडा है, माई नेहमी म्हणायची की अ, काही नाही रे, होईल व्यवस्थित आणि ह्या आशेवर आम्ही चाललोय. पण प्लॅनिंग म्हणाल तर दात्यांच्या भरोशावर म्हणजे असं वाटतंच. आणि अ, कुणीही उपाशी राहत नाही. म्हणजे आज जर मी संस्थेमध्ये बघेल, तर इथे तेलाचा डबा जर आज संपला असेल, तर मी दादा खात्रीशीर सांगतो, की संध्याकाळपर्यंत कुणी ना कोणी तेलाचा डबा आणून देईल. म्हणजे वह्या पुस्तकं संपले असतील, तर कोणी ना कोणी 2-4 दिवसामध्ये ते अरेंज करून देईल. अशी अवस्था आज संस्थेची आहे. म्हणजे मी असं म्हणेन, की तो श्रीकृष्ण भगवान सगळं बघतोय आणि तो सगळं पुरवतोय. जसं त्यांनी द्रौपदीला साडी, वस्त्र पुरवले, तसं तो आम्हाला हे सगळं पुरवतोय. आणि अ, हे चालू राहणार आहे दादा, थांबणार नाही. कारण माईंची कृपा आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि थांबण्यासारखं नाहीच आहे. कारण हे ह्या पोरांसाठी आहे, ज्यांच्यासाठी कोणी नाही, ज्यांचं कोणी नाही, त्यांच्यासाठी हे सगळं आहे दादा. धन्यवाद दादा. म्हणजे सध्या संस्थेची परिस्थिती अशी आहे, म्हणजे बिकट आहे. परिस्थिती म्हणल्यापेक्षा मला बिकट म्हणायचा प्रश्न नाही, पण तुम्ही सांगा की संस्थेची परिस्थिती काय आहे आणि काय परिणाम पडला माईंचं निधन झाल्यावर? हं, हं, हं. ओके दादा. अ, माई गेल्यानंतर लोकांनी पूर्णपणे पाठ फिरवली असं म्हणेल मी. म्हणजे जे साचलेलं होतं संस्थेच्या साठीचं, ते सगळं येत्या 6 महिन्यामध्ये संपलं. पण खरी कसरत झाली त्या 6 महिन्यानंतर आमची. तारांबळ झाली, म्हणजे अक्षरशः स्टाफचे पेमेंट थांबले कित्येक महिने. आणि खूप अडचणी. म्हणजे अ, जिथे आमच्या संस्था गर्दीनं भरलेल्या असायच्या, तिथे आमच्या संस्थेमध्ये देणगीदार सुद्धा येत नव्हते. म्हणजे असं 2-2 दिवस कुणीही न आलेले आम्ही पाहिलं. म्हणजे माई असतानाची दिवाळी जी आम्ही साजरी केली, त्या दिवाळीमध्ये आम्हाला भरपूर मिठाई, भरपूर गोडधोड यायचं माई असताना. आणि अख्खी खोली अशी 20 बाय 20ची भरलेली असायची नुसत्या मिठायांनी. पण मी बघतो की माई गेल्यानंतर लोक नाही आले. म्हणजे जे घरचे होते, जे फार जोडलेले होते, ते ते मोजकेच, हातावर मोजण्या इतकेच. पण लोक बाकीचे नाही आले. आणि ती झळ पोहोचली संस्थेला. मी म्हणेन की फार आर्थिक अडचणीमध्ये संस्था सगळ्या सापडल्या. पण त्यानंतर सुद्धा म्हणजे माई 4 जानेवारी 2022 मध्ये गेली आणि फेब्रुवारी पासून आदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट असेल, त्यांनी आम्हाला मदत सुरू केली. म्हणजे आमच्या तिन्ही शाखांना ते आर्थिक मदत दर महिन्याला पुरवतात. म्हणजे म्हणजे मी म्हणेल की काहीतरी श्वास घ्यायला वेळ मिळतो दादा, अशी मदत मिळाल्यानंतर. आणि केटीएफएल कंपनी आहे, कल्याणी टेक्नोफोर्स बाबा कल्याणी साहेबांची. त्यांनी अन्नधान्य स्वरूपातली मदत आमच्या सगळ्या संस्थांना सुरू केली. आदरणीय श्री रवी नगरकर सर आमच्या सगळ्या संस्थांच्या बाबतीमध्ये अन्नधान्य पोहोचलं का व्यवस्थित, मुलांना सगळं आहे ना, काय हवंय काय नकोय, या सर्व गोष्टींची काळजी ते घेतात. केटीएफएल ग्रुप घेतो. म्हणजे ही अशी काही हातं आहेत जी आम्हाला माई गेल्यानंतर लाभली आणि त्या त्या ऊर्जेवर आम्ही जगतोय सध्या. अ, काही काही अमाउंट, म्हणजे एवढी मोठी अमाउंट तर नाही गोळा होऊ शकत जी आम्हाला पाहिजे आहे संस्था चालवण्यासाठी, या सगळ्या शाखा चालवण्यासाठी. पण एक
जी मदत त्यांच्याकडून मिळते ती खरंच आमच्यासाठी खूप मोठी आहे. आणि मग इतर ज्या गोष्टी लागतात त्यासाठी आम्ही धडपडत असतो, लोकांना भेटत असतो. आधी कसं व्हायचं, की माई ज्या लोकांना भेटायची ती लोकं मदतच करायची. बरोबर. पण आता 100 लोकांना भेटल्यानंतर त्यातली 2च मदत करतात. म्हणजे इतका डिफरंट त्यामध्ये आलेला आहे. फरक त्यामध्ये आम्हाला जाणवतो दादा. आणि लोकं असे तासनतास बाहेर बसवून ठेवतात, की सपकाळ आले का? सिंधुताई सपकाळ माईंकडून आले का? मग थांबवा त्यांना बाहेर जरा. मग 2-2 तास, 3-3 तास बसवणार. मग हां, करू मदत असं सांगणार आणि आम्हाला पाठवून देणार. असं सुद्धा आम्हाला सहन करावं लागतं दादा. म्हणजे लोकांचा हा गैरसमज कधी-कधी मला वाईट वाटतं या गोष्टीचं दादा. मी हम्म. म्हणजे सगळेच लोक असे आहेत असं नाही म्हणत. हम्म. पण काहींना हा गैरसमज आहे, की सिंधुताई सपकाळ यांची संस्था म्हणजे भरपूर यांना पैसे मिळतात, भरपूर फॉरेन फंडिंग आहे. अरे आमच्या संस्थेला एफ-सी-आरच नाहीये, तर आम्हाला फॉरेन फंड मिळणार कसं? बरं स्थानिक लेव्हलला सुद्धा आम्हाला भरपूर देणग्या मिळतात. नाही मिळत सर. या संस्थांना म्हणजे मला असं वाटतं, की एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचं दुःख हे सामाजिक कार्यकर्ताच जाणू शकतो, की त्याला नेमकं कुठल्या-कुठल्या अवस्थेतून जावं लागतं. त्याला नेमकं काय-काय सहन करावं लागतं, काय-काय मान-अपमान सहन करावे लागतात, हे फक्त तो सामाजिक कार्यकर्ता, तो काम करणारा व्यक्तीच समजू शकतो. आणि ते आमच्या बाबतीत सध्या घडतंय, की आम्हाला माहिती आहे दादा, आम्ही कुठल्या अवस्थेतून सध्या चाललोय. तुमच्या मनातून कृपया हा गैरसमज काढून टाका सर्वांनी. मी विनंती करेन, की सिंधुताई सपकाळ माईंच्या संस्थेला भरपूर मदत मिळते, भरपूर यांच्याकडे पैसा आहे. आम्ही म्हणजे माई असताना सुद्धा म्हणायची, की बाबा रे माझ्या लेकरांच्या तेल, मिठासाठी पैसे द्या. हळद, जिरं, मोहरीसाठी पैसे द्या. ती का म्हणायची माहिती आहे? कारण गहू, तांदूळ भरपूर लोकं द्यायचे. कारण ते मोठं-मोठं असतं बाबा ते देतात. पण त्याला लागणारी जी हळद, तिखट, जिरं, मोहरी आहे, ती तर विकत घ्यावीच लागते. ती कोणी देत नाही. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला असं वाटतं दादा, की ही अवस्था जी आहे सध्याची बिकट आहे. जरी म्हणजे के-टी-एफ-एल ग्रुप ठामपणे आमच्या पाठीशी आहे. सिरम इन्स्टिट्यूट ठामपणे आमच्या पाठीशी आहे. तशीच माझी विनंती आहे, की ह्या समाजाने, इतर समाजाने सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहावं. आणि द्यायला येऊ नका काही, निदान विचारायला तरी या, सगळं ठीक आहे ना, व्यवस्थित आहे ना, तेवढंही पुरेसं आहे आमच्यासाठी. खाण्याचा प्रश्न, पण मुलांच्या शिक्षणाचा पण प्रश्न आहे. एवढी सगळी मुलं आहेत, यांच्या वह्या पुस्तकांना पैसा लागतो, यांच्या दप्तराला पैसा लागतो, यांच्या शाळेच्या युनिफॉर्मला पैसा लागतो. काही शाळा आम्हाला फार कन्सेशन देतात फीजमध्ये, पण काही शाळा नाही देऊ शकत. तर मग त्यांची फीज ही भरावीच लागते. मुलांच्या कॉलेजच्या ॲडमिशन्स आहेत, इंजिनिअरिंगला, एम-बी-एला पोरं आहेत, ते प्रयत्न करतायत पुढे जाण्यासाठी, तर त्यांची फीस भरणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्लस आम्हाला उच्च शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर भारतीय विद्यापीठाचं फार मोठं सहकार्य आहे. आधी पतंगराव कदम साहेब असताना आणि आता विश्वजित कदम, आदरणीय शिवाजीराव कदम, हे सगळेजण उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये पाठीशी आहेत दादा आमच्या. त्यामुळं आम्ही तग धरून आहोत. असं मला प्रश्न आहे, की बाबा आपल्याला फंडिंग खूपच जास्त येते का गरजेपेक्षा? असं काही आहे का? म्हणजे प्रश्न आहेत का? तुम्हाला काय वाटतंय? लोकांना काय सांगायचंय तुम्हाला याच्याबद्दल? ज्यांना हा प्रश्न आहे ना, मी खरंच त्यांच्या समोर अ, हे मांडू इच्छितो, की तुम्ही संस्थेमध्ये या. तुम्ही संस्थेचं ऑडिट चेक करा आणि मग तुम्हाला लक्षात येईल, की आम्हाला खरंच फॉरेन फंडिंग आहे का? किंवा आम्हाला भरपूर पैसे मिळतात का? मग मी असं म्हणेल, की आम्ही जेव्हा माई कार्यक्रमाला जायची, तेव्हा सुख काय असतं तेच होतं. म्हणजे सुखी होतो आम्ही. म्हणजे तिने आम्हाला ऊन, वारा, वादळ, पाऊस काही लागू दिलं नाही. माईनी. तिने आम्हाला जपलं. तेव्हा आम्हाला जाणीवा नसतील कदाचित या गोष्टींच्या, की आमच्या बाबतीमध्ये पुढे काय घडणार आहे. पण मला असं वाटतं दादा, की लोकांनी खरंच हा विचार करावा. जे अ, तेव्हाची सुद्धा मी तुम्हाला परिस्थिती सांगतो. जेव्हा माई झोळी पसरायची आणि ज्यांना इच्छा असायची ते माईंच्या झोळीत आणून टाकायचे. पण नंतर मला दुसऱ्या दिवशी आयोजकांचा फोन यायचा. मुळात आम्ही ज्या दिवशी आम्हाला त्या देणगी मिळायची, त्या दिवशी जिथं मुक्कामी असायचो आम्ही तिथं मग ते खाली करायचो, ओतायचो आणि मग त्या सगळ्या 10च्या 10ला नोटा, 20च्या 20ला नोटा, 50च्या 50ला नोटा असे गड्ड्या करायचो. आणि मग काय असतील 25,000, कुठे 30,000, कुठे 15,000, कुठे 10,000, खेड्यावर असेल तर 5,000 असं अशा गोळा व्हायचे. आणि मग दुसऱ्या दिवशी मला जेव्हा आयोजकांचा फोन यायचा, "काय मग बरं आहे का?" "हो, बरं आहे." "कसा झाला कालचा कार्यक्रम साहेब? लोकांचं काय म्हणणं आहे?" "नाही, नाही, लोकं छान, फार खुश आहेत आणि फार आवडला माईंचं बोलणं, अक्षरशः रडले लोकं." "मग काल देणगी किती गोळा झाली?" झाली असेल. दीड 1.5-2 लाख रुपये तर झालीच असेल नाही? नाही हो साहेब, एवढी नाही. आम्ही काल मोजली 30,000 होती.
म्हणजे हा जो समज आहे की सिंधुताईनी माईनी जेव्हा झोळीमध्ये पैसे नेले तर ते मुळात असायचे 25,000 30,000 रुपये. पण लोकांचा समज असा की ते असायचे 2.5 लाख 3 लाख. म्हणजे हा जो समज आहे ना, म्हणजे आपण जेव्हा सांगतो की एखाद्या घरात जेव्हा साप निघतो तेव्हा तो अरे नाही एवढा होता, नाही नाही लय मोठा होता, असं अतिशयोक्ती करून सांगण्याची जी पद्धत आहे. म्हणजे मी देणाऱ्यांबद्दल कृतज्ञच आहे. देणाऱ्यांचे हात आमच्यापर्यंत आले तेव्हा माईंच्या झोळीपर्यंत आले. त्याबद्दल मी खरंच नम्रपणे आभारी आहे. पण हे जे न टाकणारे आणि सांगणारे की बाबा अ, खूप जास्त मिळालं, त्यांच्यामुळे हे सगळं झालंय. काय? ते तर आणि आहे. आणि सौरभ दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला ही संधी दिली आणि तुम्ही आमच्या परिवाराचे आता एक घटक आहात याचा आम्हाला खरंच खूप आनंद आहे. असेच कायम आमच्या सोबत राहा. संस्थेला तुमची अत्यंत गरज आहे आणि या महाराष्ट्राची सुद्धा फार गरज आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.